हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे अपूर्ण वचन. पुण्यातील समीर हा एक साधा मनमिळावू मुलगा. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर एका IT कंपनीत नोकरी लागली होती. ऑफिसमध्येच त्याची भेट झाली साक्षीशी. पहिली भेट होती एका प्रोजेक्टवर, पण नंतर रोजचं बोलणं, चॅटिंग, फोन कॉल्स आणि काही दिवसातच मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. साक्षी अतिशय सुंदर, हुशार आणि थोडी हट्टी स्वभावाची होती. समीरला तिचं हे चंचल, खट्याळ रूप खूप आवडायचं. पण एकच समस्या होती साक्षीच्या घरचे. ती एक कडक विचारसरणीच्या ब्राह्मण कुटुंबातून होती आणि समीर वेगळ्या जातीतला. दोघांनी अनेकदा घरी सांगायचा प्रयत्न केला, पण तिच्या आई-वडिलांचा ठाम विरोध होता. साक्षी, आम्हाला त्या मुलाशी लग्न मान्य नाही. विसर त्याला, तिचा बाबा दरवेळी म्हणायचा. पण दोघांनी हार मानली नाही. त्यांनी ठरवलं, आपण पळून जाऊ, कोर्ट मॅरेज करू आणि नंतर सगळ्यांना पटवून देऊ. लग्नाची तारीखही ठरली, 10 जून. लग्नाच्या 2 दिवस आधी साक्षी खूप उत्सुक होती. समीरने तिला मेसेज केला, तयार आहेस का? फक्त 2 दिवस बाकी आहेत. तिने रिप्लाय केला, हो, पण बाबा खूप रागात आहेत. पण मी सगळं सांभाळीन, काळजी करू नकोस. पण 8 जूनच्या रात्री अचानक साक्षीचा फोन बंद झाला. समीरने अनेक वेळा कॉल केले, पण कुठलाही प्रतिसाद नाही. पुढच्या दिवशी अचानक सकाळी त्याला धक्कादायक बातमी कळली, साक्षीचं निधन झालं. समीर स्तब्ध झाला. डोळ्यांसमोर काळोख पसरला. विश्वास बसत नव्हता. कालपर्यंत जी मुलगी त्याच्याशी हसत बोलत होती ती आता नाही. समीर ताबडतोब तिच्या घरी पोहोचला. घरात शोककळा पसरली होती. लोक रडत होते. त्याने साक्षीचं पार्थिव पाहिलं. पांढऱ्या चादरीखाली शांतपणे झोपलेली ती. जणू फक्त डोळे मिटले होते. पण अचानक त्याच्या नजरेत काही आलं. साक्षीच्या हातात एक अंगठी होती. ती त्याचीच लग्नाची अंगठी होती, जी तो तिला 10 जूनच्या दिवशी घालणार होता. हे कसं शक्य आहे? समीर विचारात पडला. समीरने हळूच साक्षीची बेस्ट फ्रेंड नेहाला विचारलं, नेहा, ही अंगठी तिच्या हातात कशी आली? नेहा थोडा वेळ शांत राहिली आणि मग थरथरत्या आवाजात म्हणाली, समीर, काल रात्री साक्षी घरून बाहेर गेली होती आणि येऊन म्हणाली, मी एक खूप मोठा निर्णय घेते. ती परत आली तेव्हा तिच्या हातात ही अंगठी होती आणि तिच्या चेहऱ्यावर विचित्र भीती होती. कुणाशी लग्न केलं तिने? समीर थरथरत विचारतो. नेहाच्या डोळ्यात पाणी आणून म्हणाली, मला माहीत नाही. पण ती सतत एकच वाक्य म्हणत होती, मी समीरला वाचवण्यासाठी हे केलं. मला माफ कर. समीरला काहीतरी मोठं गुपित लपवलं गेलंय असं जाणवलं. त्याने साक्षीच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स शोधले. त्यात शेवटच्या रात्री तिने एका अनोळखी नंबरवर अनेक वेळा कॉल केले होते. त्याने तो नंबर ट्रॅक केला. तो होता कबीर जोशी नावाच्या मुलाचा. समीरने कबीरला भेटायला बोलवलं. कबीर थोडा वेळ गप्प बसला आणि मग सगळं सांगून टाकलं. ती रात्री माझ्याकडे आली होती. माझ्या भावाने तुझ्यावर खून करण्याचा प्लॅन आखला होता. कारण त्याला वाटत होतं की तू त्याच्या बिझनेसच्या आड येतोयस. साक्षीला धमकी दिली होती
समीरचं प्राण वाचवायचं असेल तर आजच माझ्या भावाशी लग्न कर. समीरच्या प्राणांसाठी साक्षीने ते बनावट लग्न केलं. पण लग्नानंतर लगेचच तिला झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस दिला गेला. समीरच्या अंगावर काटा आला. त्याला विश्वास बसत नव्हता. साक्षीने त्याच्यासाठी स्वतःचं आयुष्य गमावलं होतं. त्याने पोलिसात तक्रार दिली. तपास सुरू झाला. शेवटी कबीरच्या भावाला अटक झाली आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. साक्षीला न्याय मिळाला, पण समीरचं मन रिकामं झालं होतं. साक्षीच्या मृत्यूनंतर समीर तिला दिलेलं आपण कायम एकत्र राहू हे वचन दररोज आठवायचा. त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी 10 जूनला तो तिच्या समाधीवर जातो, हातात तिची आवडती पांढरी लिली घेऊन. त्याला माहीत आहे कुठेतरी ती त्याला पाहत असेल, हसत असेल. साक्षी, तुझं वचन मी पूर्ण करतोय. तू नसलीस तरी आपलं प्रेम जिवंत आहे. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.